अवतारी पुरुष सोडलं तरी कुणालाही आणि जीव मारल्याशिवाय आणि ती राहणार नव्हती अशी या ताकदीची ती ब्रह्मशक्ती आणि त्या रावणाने लक्ष्मणाला मारण्यासाठी सज्ज केलेली आहे. शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्रेवाचा विलापन समुख लक्ष विभीषण आता तुझा घेईन. आणि आता मी जे काय बाण सोडणार आहे ही शक्ती सोडणार आहे त्याच्याने तुम्ही वाचू शकणार नाही इतकं खात्रीशीर आणि ठाम मत रावणाचं त्या युद्धाच्या ठिकाणी झालेलं आहे. शक्ती सोडून दारुण तिची नचले निवारण हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. काकडे कुसरगाव यांनी शक्ती एका सोडल्यानंतर तुझ्या हृदयाचा ठाव घेऊन आणि ती परत माझ्याकडे येईल हाच असणारा रावण त्यावेळेस आणि या लक्ष्मण विभीषणाला उद्देशून बोलत आहे. माझे शक्तीचा नाद चुकविला कळेल पुरुषात घेऊन प्राण आयुष्य बोला निरंकनात शक्ती सोडित ओ काय तो रावण बोलत आहे माझ्या शक्तीचा जर तू निवारण केलं या माझ्या शक्तीपासून जर तू वाचला तरच तुला खरं पुरुष म्हणेल खरं तुझ्यामध्ये पुरुषार्थ असेल आणि खरं तू पराक्रमी असेल आज रावणाने एक प्रकारे आव्हान असणाऱ्या लक्ष्मण विभीषणाला त्यावेळेस दिलेले आहे. शक्ती तेजाच्या कडाने अवय सैन्या पडे दापडी प्रलय विजूच्या परिपाडी गगनगडारी गडगते असणारी शक्ती नारायण हुरगुंडे झाल्यानंतर आकाशामध्ये चोमडे आपले आलेले आमदारे आलेले मूर्छना आलेले अशी अवस्था त्यावेळेस झालेली आहे. लक्ष्मणाचं चित्त आणि मन यात किंचितही ढळलेलं नाहीये थोडासाही मागाई आणि पुढे नाही याला म्हणायचं रणरंग देईल आटणार आता ठामपणे आपल्या पदावर त्यांनी शक्ती कडाडिता गगनी लक्ष्मीने वेदोनी बाणी शतदा सांडली देदुनी घातली पेटोनी निरालंबी. आणि त्यावेळेस असणाऱ्या लक्ष्मणाने ती जी शक्ती आहे आकाशामध्ये 100 बाणाने 100 वेळा आणि ती शक्ती छेदून टाकलेली आहे. ब्रह्मशक्ती आते निर्वाणी गगनेता कडाडोनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावचनी वद राम. आणि मग अशी ती शक्ती आकाशातून तिला वरदान होतं कितीही बाण मारलं तरी असणाऱ्या त्या ब्रह्मदेवाचं वरदान होतं आणि अशी आकाशातून ती येणारी शक्ती लक्ष्मणाच्या दिशेने बघितल्या बरोबर असणाऱ्या प्रभू रामचंद्राने कृपा दृष्टीने त्या शक्तीकडे बघितलं आणि शक्तीकडे त्या बघितल्यानंतर काय झालं राम ते निर्वेय करुणा परविते श्रीरामावृष्टी अवलोकना शक्तीच्या शक्ती केली क्षण ब्रह्मशक्तीशी देऊनी काय प्रत्यक्ष भगवान प्रभू रामचंद्राने त्या शक्तीकडे बघितलेले आणि आता देवाच्या पुढे या प्रभू रामचंद्राच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे आज त्या प्रभू रामचंद्राने नुसते दुसरे शब्दाने बघितल्या बरोबर त्या शक्तीची शक्तीहीन झाली म्हणजे तिच्यातली ताकदच निघून गेली ती शक्ती तशीच राहिली पण तिच्यातली ताकद निघून गेली अशी अवस्था त्या ब्रह्मशक्तीची तिथं झालेली आहे. श्रीरामे शक्ती केली क्षणा त्यावरी लक्ष्मण पुढे शक्ती पडता पडता जाना जेली रावणा सांडोपे. आणि त्यावेळेस अशा असणाऱ्या कृपदृष्टीने बघितल्यानंतर लक्ष्मणाने असं बाण मारलेले आणि बाण मारल्याबरोबर ती शक्ती अशी जमिनीवरती पडायला लागलेली आणि जमिनीवरती पडत असताना रावणाने मात्र ती वरच्या वर आणि आपल्या हातामध्ये त्यावेळेस झेललेली आहे. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी परिस्थिती रावणे घेऊन हाती हानी पडती सौमित्रा. त्यावेळेस रावणच्या शक्तीला शेषराव नाना बांगर रेडेवाडी काय झालं तुला असा विचार रावणाच्या मनामध्ये आणि असा विस्मय त्यावेळेस निर्माण झालेला आहे. मग त्या अशी एक जर प्रेरली सोडली तर त्याच्या मनामध्ये हे असणाऱ्या आपल्या इतर त्याच्या सुराची भावना पेटलेले त्याच्यामुळे तो रावणाने कशी शक्ती सोडलेली सर्व अंगाची जी काही इंद्रिय आहेत असणारा बाहुबल असेल
पायातलं बळ असेल असणार त्याच्या 20 हाताचं बळ असेल सगळं बळ एक वटून असणार त्या लक्ष्मणावरती जोरदार प्रहार त्या आणि ब्रह्मशक्तीचा लक्ष्मणावरती करत आहे. लक्ष्मण वीराधी निधळा कदा नसरी मागे पुढा शक्ती छेदली तळा तळा निज कुराडा विलोणी. अहो लक्ष्मण हे तसा निधड्या शक्तीचा वीर आहे. लक्ष्मणाच्या पुढे ती शक्ती काय आहे? लक्ष्मणाच्या मनामध्ये सतत राम नाम ध्यानामध्ये राम नाम. मग अशा किती शक्ती आल्या तरी काय करणार आहे लक्ष्मणाने आणि त्या शक्तीचा आणि त्या बाण मारून तिला आकाशामध्ये उडवलेली. मया जय पवन सुत हनुमान सुदाम साहेब पुढे या. सुदाम साहेब उंदरवाडी पुढे. जय 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 दिली बाणावृत्ती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवर देखतो निवार्य. असो श्री गणपती बाप्पाला नमस्कार. प्रभू रामचंद्राच्या चरणी साष्टांग दंडवत तुमच्या संत माय बाप्पाच्या चरणी नतमस्तक. कथेचा अनुसंधान आहे दिव्य भव्य असे असणारा लक्ष्मण शक्ती महोत्सव सोहळा आहे. कारण काय झालंय असणाऱ्या राजा रावणानं असणाऱ्या मयासुराकडून ती ब्रह्मशक्ती निर्माण केली होती. तीच लक्ष्मणावरती सोडलेली आहे. सोडल्यानंतर लक्ष्मण कसा आहे निधडा धीर वीर शूर आहे. तो त्या शक्तीचं निवारण करतो. कसं करतो ऐका पुढं. शक्ती येतात संपूर्ण लक्ष्मी दोन्ही बाण सत्य लोकावरती झालं उडवी आपण साठून. काय केलं राजा रावणाची असणारी ब्रह्मशक्ती होती लक्ष्मणावरती सोडली. ती असणारी लक्ष्मणाच्या अंगाकडे येत होती. लक्ष्मण कसा होता निधडा शूरवीर होता. असणारा कुऱ्हाडी नावाचा बाण धनुष्याला लावला आणि असणारी त्याच शक्तीला असणाऱ्या सत्य लोकांपर्यंत उडवल्या गेलं ह्या लक्ष्मणानं. शक्ती तळपणी गुप्त वगती अंगी आदरावाय आपे टापिती. बरं लक्ष्मीने कडे घेऊन हाती डाविडी मागुती सत्य लोक. काय झालं तीच असणारी जी काय ब्रह्मशक्ती होती लक्ष्मणाला आणि मारण्याकरता टपत होती. परंतु लक्ष्मणाने काय केलं असणारा तो कुऱ्हाडी बाण धनुष्याला लावला आणि सत्य लोकांपर्यंत ती असणारी ब्रह्मशक्ती उडवल्या गेली. खड्ग गायाच्या खणानी शक्तीचे निधार नांगणी हा तिरक्या उचलला गगनी वारे वा. नैवेद्यानी नमशोभा. अहो काय झालं ज्यावेळेस असणाऱ्या लक्ष्मणानं त्या शक्तीला उडवल्या गेला आकाशापर्यंत ती उडवल्या गेली. त्यावेळेस काय झालं त्या असणाऱ्या शक्तीच्या आणि त्या बाणाच्या ठिणग्या उडवल्या होत्या. आणि कशा ठिणग्या उडवल्या जणू काय असणारे आकाशामध्ये चांदण्या असतात चंद्र असतात त्याप्रमाणे त्या असणाऱ्या ठिणग्या उसळल्या होत्या म्हणतात. लक्ष्मण असता सावचित हो न शके शक्ती पाद वारे वा. वेदानो निलंकनात तरी शरणाते ते काय झालं असणारी ती शक्ती आहे आणि आहे असणाऱ्या त्या ब्रह्मदेवाकडून असणारी मागून घेतलेली लक्ष्मणावरती सोडलेली. पण लक्ष्मण मात्र कसा आहे निधडा शूरवीर आहे. कसलीच शक्तीच्या अंगाकडे येऊ देत नाही. त्यामुळे तो राजा रावण काय कपटी कारस्थान करतो माय बापा लक्ष्मण नाही का. लक्ष्मी रवी राधी घाला हा. अजोग संधानी नित्य निधडा बरे शक्ती ओढेली अंगेकडा राविले वेळा लंकेशा. काय झालं लक्ष्मण असणारा निधडा शूरवीर असणारा गाडा होता महाशूर होता. तो असणारा शक्ती अंगाकडे येऊ देत नव्हता. आणि तीच असणारा राजा रावण बघितलं मनाच्या ठिकाणी संचित झाला कल्पना करायला चिंतित झाला. काय म्हणला पुढं पोपटराव हुलगुंडे चुंबळी. माय बापा लक्ष्मी नायका हे म्हणतात कपटीकार स्थान. राजा रावणाने युक्ती साधवली. काय साधवली काय डोकं लावलं गड्यांनी. म्हणला राजा रावणाच्या बाणाने राम व्याकुळ झालाय. राम रणांगामध्ये पडलाय अशी भूमिका कुणी राजा रावणाने उठवली. आणि मग ती असणारी राजा रावणाची भूमिका ऐकली. लक्ष्मण पुढे काय करतो ऐका पुढे वळला. हा जरा महाराज मला झटका लागतो. मन झाले संचित धनुषी विकळ गेला. अरे बाबाचे. रामवीर हे अति दुःखित तव शक्ती पाहता दळा. काय झालं हे राजा रावणाचं कपटीकार असताना महिन्यावर आपण ऐकलं. काय म्हणला माझ्या बाणाने राम दुःखित झालाय. राम बाणाने व्याकुळ झालाय. ही राजा रावणाने मागे असणाऱ्या वळीमध्ये सांगितलं. ही शब्द लक्ष्मणाच्या कानावरती पडले गेले. लक्ष्मण काय झालं विकळ झाला. मला काय सांगावं म्हणलं हे कपट्यांचं. माझ्यावर बाण सोडता रामावर सोडला का काय असं झालं. लक्ष्मणाच्या हातातला बाण विकळ गेला. लक्ष्मणाची अवस्था विकळी झाली. कारण का माझा बंधू असताना राजा रावणाने
रावणाने मारला का काय का त्याच्यावर बाण सोडला काय असं लक्ष्मणाला वाटलं. शक्ती भेदिता हृदयासी रामस्मरण सौमित्रासी हा? शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीची लागली. काय झालं असं म्हणत असताना लक्ष्मण दुःखी झाला. त्या राजा रावणाचा असताना शक्तीभेद होता लक्ष्मणाच्या हृदयावरती लागला गेला. त्यामुळे लक्ष्मण दुःखी झाला. कारण का असताना ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती होती. असताना राजा रावणाने मारली. लक्ष्मणाला लागली गेली वर कांती. जेते श्रीरामाचे स्मरण तेथे सर्व दळणगे परण शक्ती बापुडी ते कोण वर कांती दान लागली. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण तिथं त्या नामस्मरणापुढे काय मरण करताय मरण ते बापुढे म्हणते. पण असताना ती ब्रह्मशक्ती होती वर कांती त्या लक्ष्मणाला लागली. चला हृदयी लागता ती शक्ती लक्ष्मण विकळ पडला किती हे ते कुणी रघुपती कृपा नवृत्ती गैवरला. काय झालं की असतानी वर कांती असणारी शक्ती कुणाला लक्ष्मणाला लागल्या गेली. लक्ष्मण विकळ झाला धरतीवरती असताना धरणी मातेवरती पडल्या गेला. आणि ते असणारे कृपाळू भगवान परमात्मा त्या प्रभू रामचंद्राने बघितलं. काय म्हणू लागले पुढे आसवे सवनवती लोचन राम झाला विषण वदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. प्रभू रामचंद्राला चिंता निर्माण झाली. कारण का असणारे प्रभू रामचंद्राचे डोळे सुद्धा काय झालं पाणवले गेले. माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाला काय झालं ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती राजा रावणाने मारली. माझा नक्की आज आणि लक्ष्मण या ठिकाणी रणविण्याच्या थरवमध्ये पडलेला आहे असं प्रभू रामचंद्राला दुःख वाटू लागलं. लक्ष्मण रणी पडल्या दादा श्रीरामाची दुःख दारुण अरे वा! अश्रुधारा सवलती नयन पाच वचन बोलत. ज्यावेळेस असताना लक्ष्मण असताना धारा चित्ते असताना पृथ्वीवरती पडले गेला. प्रभू रामचंद्राच्या डोळे पाणवले गेले. प्रभू रामचंद्र चिंता करू लागले. आता काय करावं अशी चिंता माझ्या रामाला झाली. कारण का बंधू बदल कनवळा रामचंद्राला प्रभू आली म्हणतात. येती काळी रघुनाथ जन राहुल्या ध्यानत वा! लक्ष्मणाला ही दिवघात जाणवली येतो अरे देवा, 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 काय करत नाही सगळंच केलं जातं. चालता चालवण्या करता करीत तूच आहे. असताना लक्ष्मणाला काही सुद्धा झालं नाही. भगवान परमात्म्याने जाणलं होतं. पण तुमच्या आमच्या करता हे लीला लागव करून दाखवलं म्हणतात. रणी बारावया रावण कालकृतांत पळ अग्निपूर्ण तैसा खवळला रघुनाथ धनुष्यबाण सजली. जसा काळ कृतांत खवळला जावा जसा एखादा असताना रागाला जावा तसा प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी कुणाला राजा रावणाला मारता करता खवळले गेले. धनुष्यबाण हातामध्ये घेतला. पाहता म्हणजे रावणाचं येता श्रीरामाचे बाण काशी न चाले निवारण तिने गजबजीला रावण पळया पडा तिला गे. काय झालं प्रभू रामचंद्राने निर्वाणीचं बाण काढलं गेलं. राजा रावणावर स्वराला सुरुवात केली. राजा रावणाला वाटलं आता ह्या रामाच्या बाणापुढं माझं काही निवारण चालत नाही. घाबरला राजा रावण आणि घाबरून काय केलं पाय लागला. हो लक्ष्मणाचे शोभे दान राम मानिले निर्वाण वंदिता पान घेईल प्राण धागे रावण पडे दुरी. काय झालं आता हे असताना लक्ष्मणाला आपण बाण मारला. लक्ष्मण रणाच्या ठिकाणी रणांगणामध्ये पडलेला आहे. हे असताना राजा रावणाला चिंता लागली. राम उठन बाण घेईन आणि नक्की माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही असं त्या राजा रावणाला वाटलं. पळून या उठा उठी गुप्त राहता सैन्य गोटी तरी रावण धाक पोटी रामचर वृत्ती साहेबेना. काय झालं राजा रावण घाबरलाच पळाला आणि आपल्या सैन्याच्या मध्ये जाऊन लपवण्याला आता विलाज नाही. कारण प्रभू रामचंद्राचं जर बाण आलं ना तर आपला जीवच वाचणार नाही. ही राजा रावणाला कळलं. पळू लागला. पुढे काय म्हणला जैसा का चंडवात वेगा करीत हात हात दैवा रावण सैन्यात सोये पळती दाके. प्रचंड असा वारा सुटला. वारता मग अशा आलता बघा आभाळ गच्च भरलं होतं. पण थोडासा वारा सुटला. सगळंच असतं त्या आभाळ निघून गेलं. तो जळ असं असतं आणि त्यावेळेस ही प्रकाशमय पृथ्वी झाल्या गेली. तसं ज्यावेळेस त्या बाण सुटला राजा रावण घाबरलं. तसल्या असताना सैन्याने जाऊन बसलं. श्रीराम वीर जगजेटी न लागे पळत पाठी रावण निज सैन्याचे गोटी आधी संकटी राहिला. प्रभू रामचंद्राचा गावकऱ्याला विनंती आहे विना घेऊन तर जाईल. मागं प्रभू रामचंद्र लागत नाही. ही राजा रावणाला सुद्धा माहिती
प्रकाश घुमरे रावणाचा निराहिला लपण आपण वाचविले. उद्धव धुमाळ रंगाच्या ठिकाणी मी राजा रावणाला मारीन. शिवाजी कुमटकर पळाला आणि आपल्या सैन्यामध्ये लपून राहिला. कारण का शिवाजी कुमटकर राजेवाडी सूचक चला माहित होतं. पवनसूत हनुमान की जय. रामचंद्राय नमः. अरे वा प्रणिया सुता रंगनाथन, विषाद काळ नवेत. वा सौमित्र करावा सावचित्ताची पुरुषार्थ पयमा. रामचंद्र म्हणतात अस्त्रातला लक्ष्मण काय झाला. अस्त्रा रक्ताच्या थरडामध्ये रक्ताच्या थरडामध्ये पडलेला आहे. हिचा अस्त्रा विषाद काम नाही. हिचा भवतारी बघण्याचं काम नाही. आपला लक्ष्मण वाचवायचा आहे. हिचा रणांगण करण्याची वेळ नाही. प्रभू रामचंद्राला जाणलं पुढे काय म्हणजे रावण लपून रणमेळी, हा राम येऊन सौमित्रा जवळी. जवळी. शक्ती वेदनी हृदय कमळी, धरा तळी प्रवचली. काय झालं अस्त्रा राजा राम सैन्याच्या आड जाऊन लपला होता. प्रभू रामचंद्र लक्ष्मणापाशी आले आणि अस्त्रातला अमृत हस्त त्या बाणावरती लावला. बघितलं की अस्त्राची शक्ती लक्ष्मणच्या हृदयाला लागली होती. हृदयाला लागून ती भूमीवरती गेली होती. हे प्रभू रामचंद्राने बघितलं. गणपती ग्रंथकर्ते श्रोतेदान सर्वांना बंधन करून कथेचं अनुसंधान आहे. जसं सर्प वर्गा भीतीपोटी बिळामध्ये जातो तसं म्हणजे ही ब्रह्मशक्ती आणि लक्ष्मणाच्या म्हणण्याने ध्येयामध्ये घुसली म्हणतात. राम कृपाळू संपूर्ण, शक्ती बळावया जाणं, वाचवावया लक्ष्मण, करी स्पर्शन अमृत असते. राम कृपाळू आहे बरं का, दयाळू आहे. राम असणारा शांतीचा सागर आहे आणि तो रामा असणारा राम, अशा रामाची जर कृपा झाली तर लक्ष्मणाला कदापि मरण येणार नाही बरं का, असं म्हणले. आणि रामाने हात फिरवला. शक्ती वेदली हृदयात, ती शिरा श्रीराम लावून यात. स्वयं पडू पाहत बहुतावरची नानायुक्ती. आता देवादिदेव ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मणासाठी कळवळलं बरं का. आणि ब्रह्मशक्ती महादेव उतरली. वाघमारे समोर मला वाटलं आणि त्या ब्रह्मशक्तीला रामाने हात लावला आणि उपटण्याचा प्रयत्न करतात. शक्ती उपळी ताची जाणं, लक्ष्मणाचा जाईल प्राण. एक मनती ऐशे आपण सर्वता जाण निजास्ती. 18 पद्म वांजर 72 कोटी वीस आणि 56 कोटी गोळांगुळ. आणि रामाने म्हणले ब्रह्मशक्तीला हात लावला बरं का. आणि उपटू पाहता येत वनर गण वनरांचा. स्वलीला युक्तीचे दिली. आता जी ब्रह्मशक्तीचा आघात बंधू लक्ष्मणाच्या हृदयावर झालाय, अशी असणारी ब्रह्मशक्ती देवादिदेव रामरायाने उपळल्या गेली. आणि तिथं म्हणले निमित्त मात्र वरदानापुरती ब्रह्मदेवाचा मान राखावा म्हणून ठेवल्या गेली. शक्ती उपळी तर गुणंदन, ते संधी साधून रावण. श्रीरामावरी वर्षबाण, अति दारुण साठोपे. कपटी रावण छळवादी रावण. आणि एवढी संधी रामाची पाहिल्या गेली आणि बाणाचा वर्षाव रामावर करू लागला बरं का. कारण का जे काही छळवादी जे कपटी आहेत अचूक संधान साधतात तसा राजा रावण बाणाचा वर्षाव करू लागला. रावणाचे येता बाण, राम माने तृणा समान. स्वहस्ते उठवणी लक्ष्मण, द्यालिंगनाती प्रीती. लंकेश रती महारथी राजा रावण, अशा राजा रावणाचा बाणाचा वर्षाव होऊ लागलाय. पण राम त्या बाणाला पाला पाचोळा सारखा बरं का कायदा रावण पाहू लागलाय बरं महादेव का. वाघमारे आता राम काय करू लागलाय तर पंचानन असणारा हनुमान यांना म्हणले रामराय सांगतात मला बंधू लक्ष्मण मूर्छना येऊन पडलाय बरं का. परंतु बंधू लक्ष्मणाला विश्रांतीसाठी
आता काय तर असणार, जिथं शांत वातावरण तिथं घेऊन जावं. ग्रीष्मांती चातकाशी मेघविन निवरी जीवनेशी केवी निवभावे लक्ष्मणाशी तव रावणाशी मी बलिदान. ए बाबांनो, खरोखर म्हणले जसं चातक पक्षी असतो आणि तो म्हणले पाण्यासाठी म्हणले आकांत करतो, पण मेघराजा त्याला सुद्धा म्हणले तृप्त करतो. तसं माझ्या बंधू लक्ष्मणाला तुम्ही म्हणले त्या ठिकाणी तृप्ती द्यावी बरं का, असं रामराय सांगू लागले. आधी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी दे काल अरावण की अराम मैदान जग संपूर्ण आणि देखाल. म्हणाले रामराय आव्हान देऊ लागले, आज असं म्हणले रणांगणामध्ये युद्ध करीन. एक तर म्हणले काय, सर्व म्हणले त्रिजगतामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वजण पाहताल बरं का. आता अशा प्रकारचं युद्ध रणांगणामध्ये करणार प्रतिज्ञा करू लागलाय का. राम नामे मरण तो राम केवी मरे आपण रणिनी मला रावणाव घेत न देखाल. आणि म्हणून रामाची प्रतिज्ञा बरं का, एक तर रणांगणामध्ये मी जिवंत राहील, नसता राजा रावण राहील. मग अशा देवादिदेव कृपावंत रामाला म्हणले कल्पांती मरण येत नाही, ज्याचं नाम तारक आहे बरं का. मग जे ज्याचं नाम म्हणणे घेतल्यानंतर भवसागर करून जाणारा जीव अशा रामाला कल्पांती मरण येणार नाही. नाथ महाराज बोलतात, राम जगाचा आत्मा राम देखणरी गे जन्म मरण रावणाशी मरण धर्म आलोट मरण पयाले. आणि म्हणा खरोखर म्हणजे देवादिदेव रामराया प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आत्मा राम म्हणून वास्तव्याला असणारा राम, आणि त्याला म्हणजे कल्पांती मरण येणार नाही असा परिहार नाथ महाराज देतात. राम चैतन्य विग्रही राम देही तरी देही राम द्वंद्वातीत पाही राम ठाईच्या ठाई परब्रह्म. राम ब्रह्मा राम ध्येयाची असणारा विधेय आहे असा रामराया असून नसल्यासारखा बरं का. असा रामरायाला कल्पांती मरण येणार नाही. रामे विण सर्व तात्कळ बरी ठाव नाही रिता मी त्या जन्मवरण वार्ता पुढील कथा अवधारा. देवादिदेव रामरायाचं वास्तव्य तळी काष्टी पाशानी सर्व ठिकाणी भरून उरलेला रामराया अशा रामरायाला कल्पांती उषाताई वायकर पाडळ असा असणारा बंधू लक्ष्मणाला चुगरीवाला सांगून शिवराजा ठिकाणी पाठवलं गेलं बाबा. आणि मग त्या ठिकाणी ती संधी पाहिली राजा रावणाने बाणाचा वर्षाव करू लागला, पण प्रभू रामचंद्राने तेव्हा त्या पाषाण समुद्र केले सेतू बंधन तो मारी रावण निर्वाणे बाण विंदोने. काय वर्णन आहे बाबा, वर्णन ज्या लागी म्हणजे आणलं पाषाण आमच्या वानराने त्या ठिकाणी दगड पाषाण परत आणले आणि त्या समुद्रावर सेतुबंधन केलं. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वर्णन करतात, त्या लागी केले सेतुबंधन अशा असणाऱ्या दृष्ट्या रावणाला निश्चित मारील अशा प्रकारे बोलू लागले. माझी आयुधाचा चमत्कार देखोनी सुरनर किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखोन समग्र सुरसिद्ध. माझ्या आधी युद्धाचा हा पराक्रम प्रभू रामचंद्र वर्णन करतात. भगवान माझ्या असं त्या ठिकाणी यक्ष किन्नरगण गंधर्व देव सर्वदा त्या ठिकाणी आपल्या दृष्टीने माझ्या युद्धाचा पराक्रम पाहतील असं या ठिकाणी बोलू लागले. रामे करोनी दुर्धर रण मारिला अति गर्वी रावण पुढे पृथ्वीवरी जाणे पळती पुराण सुरसिद्ध. जगन्मिष्ठ असणाऱ्या रावणाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने मारलं. या ठिकाणी रणभूमीवर वेद शास्त्र पुराणे गरजून सांगतील
अशा प्रकारची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केलेली आहे बरं का. आयशे बोलनी रघुपती सुवर्ण पंखी हाती सत्याचे घेऊन धगधगीती लंकापती विंदिला. फार सुवर्णामध्ये बांधकाचा सुंद पंच असणारा वाण प्रभू रामचंद्राने धनुष्याला लावला गेला आणि मग विंध्यला राजा रावणाला समोर पाहिलं, विंदान केलं कानापर्यंत त्या ठिकाणी असणारी ते दोन्ही ओढ काढले गेला आणि कसं बांध सोडला राम प्रभूने. रावण एक सज्जनी बना रणविंदीला रघुनंदन समोळणाराच्या शरदारुण विंदी आपण लघु वेगे. तो बी काय कमी नव्हता, रावण सुद्धा काय कमी नव्हता. त्यांनी सुद्धा ताबडतोब आपल्या धनुष्याला असा दुर्धर बाण लावला आणि तो सुद्धा प्रभू रामचंद्राच्या बाणाचं छेदन करण्याकरता सोडला गेला. कुंटले तोहीचे शरदाला भोतळ आणि अंतराला बाणे कोंदले दिगमंडळ कुळाचळ कोंदले. वर्णन केलं नाथमाऊलीने या ठिकाणी. दोघाच्या बाणाचा वर्षाव सुरू झाला. भूतळ अंतराळ भुवन सर्व त्या बाणाने व्यापून गेलं. इतकी दुर्धर अशा प्रकारची शरवृष्टी दोघांनी त्या ठिकाणी केली. दोघे विराती उद्भट वाऱ्या वाहून देती वाट शस्त्राने तखन खनाट हवे वाट उठला. त्या ठिकाणी वाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी वाट जायला मिळत नाही इतकं त्या ठिकाणी उत्पन्न गेलं. खणखणाट बाणाचा आवाज. अशा प्रकारचे दोघेही धनुर्धारी दोघेही समबळ सारखं अशा प्रकारच्या असणारे दोघेही त्या ठिकाणी घनघोर सुरू झालं. शस्त्रहानीचा बळ मिळी तिनगे उडती अंकन कल्लोळी बाण जळती अंतराळे आतुर बळे रण योद्धे. नातरा सुद्धा म्हणतात आतुर बळी म्हणजे या ठिकाणी आपल्यासारख्या बळाचं वर्णनच करता येत नाही मायबाप. असे असणारे आतुर बळी राजा रावण आणि प्रभू रामचंद्र घनघोर अशा प्रकारचं युद्ध चालू झालेलं आहे. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शक्य वेदुनी अंग त्राणे अंगी संपूर्ण आढळती. शिवाजी महाराज मुटकर राजवाडी राजा रावण निवारणही करू शकत नव्हता. ताबडतोब चढलेला प्रभू रामचंद्राचे बाण आणि राजा रावणाच्या अंगावर येऊन आदळू लागले. अशा स्थिती झालेली आहे. धनुष्य छेदिले हातीचे हाती रतीच्या मारीला सारथी रथाचे वारू फाडले स्थिती केला विरेक्षे लंकेशा. काय ओळीमध्ये वर्णन आहे. हातातला धनुष्यबाण छाडला गेला. रथ हाणणारा चारचे मारल्या गेला. गोडी चार मारल्या गेले. वीरती केलं राजा रावणाला आणि म्हणले त्या असणारी दैन्य अवस्था आणि प्रभू रामचंद्राने करून टाकली. रामाला लागे पाय त्याच्या पाठी नवर हंकाराची कोटी आहे का नाही. पाय त्याच्या पाठी मागे राम लागत नाही म्हणून रावणाला माहिती होत. रावणाने पाठ टाकली पाठ माझ्या रामाला म्हणून रावण वाचला आणि जाऊन मरीत पडले होते ना लय मोठे जाऊन आपला असं रावणाचा अपमान झाला गेला असं वर्णन झालेलं आहे. रणी मारावा लंकनाता, निर्वाण निर्माण रघुनाथा, रावण पळी बुद्धिवंता, जीवघाता चुकविला. जुगात वाचवलं कपटी माणसामुळे कपटी मार काय कपाट करता आलं पाहिजे ना. रावण शिकले आपल्याला पण कपाट केलं सपाट झाले ही करू नका. म्हणून रावणाने पाठ टाकली पळून गेला म्हणून आता रावण वाचला म्हणून असं वर्णन झालेलं आहे. रामे मारावा रावणाशी, रावणाची बुद्धी कैसी, पळून या रणभूमीसी, अपघाताशी वाचविले. रावणाने बुद्धिवतम वरिष्ठम खरंच रावणाचा बुद्धी म्हणजे मानाय पाहिजे.
हा रावणाने पाठ टाकली त्याला कळालं पाठ टाकले सुपाऱ्या नाही म्हणून पाठ टाकून त्याचा प्राण वाचला पण आज नाही उद्या मरतील आणि आता लपला आज नाही उद्या कुठं जातील असं वर्णन केलेलं आहे रामाने मारी पादासी, हे करे रावणासी, पळून याला गवेगेसी, आपणासी वाचवी. रामाला काय झालं रावणाने काय केलं पाठीच्या पाठीमागे लागत नाही म्हणून तर रावणाला माहिती होतं पाठ टाकली रावणाने काय केलं तर पाठ टाकून पळू लागला आपलं मरण वाचलं असा विषय झालेला आहे राम बाली जंगली भूता, रावण झाला हाता, काही न तरे पुरुषाता, माझे पळतात ती धाके. आणि मेल्यापेक्षा मारण्यापेक्षा ऑफिस वाईट मारण्यापेक्षा ऑफिस वाईट असतं हे जर कळत आपल्याला लय झालं तर रावणाला काय झालं आपेस म्हणजे एक तर आपल्याला काय केलं मरण तर वाचलं पण आपेस झालं म्हणजे मेल्यासारखा असं रावणाचं आणि रामाचं वर्णन तसं म्हणत रावणाचं असताना धाकधूक त्याच्या असणारी मनामधली मनामध्ये धाकधूक रावणा दहा भरली माग बघायचा पुन्हा पडायचा पुन्हा उठायचा असं रावण हात केला माझ्या रावणाने असं वर्णन झालेलं आहे मेघ उडते जलवाते, गजपती शिवाजी. यात कोण नाही सरा खरा सावध पळून गेला पण जसा म्हणजे आता सर्प किती जरी फुसफुस केला पण गरुड बघितला गहार बघितले मोर बघितलं की सर्प खाली मान घालतो त्याप्रमाणे माझा असणारा कपटी रावण मुरलीधर सुरवसे पूर्ण परतला. गणेशाला वंदन करून जिबीच्या सैन्यावर वास्तविक करणाऱ्या भक्त करते मात्र सांगू लागलेले की राजा रावण आणि राम यांचं घरोघर युद्ध लागलेले रावण हातभार झालेले रावण पळाच्या वाटेला लागला राम स्वानंद कृपाळू राम प्रेम रंगे हळू राम स्वये दिन दयाळू प्राण तपाळू श्रीराम. राम कनवाळा कृपाळा दयाळू आहे मुंगीपासून ब्रह्मदेवा पतूर त्याचा सगळं स्वजीव आहे असा माझा भगवान रामप्रभू आहे. स्वस्ती श्री भारत रामायण बोला पुढे गाणे बरोबर कारू पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय दारुवादे जय श्रीराम. श्री सद्गुरु रामचंद्रायण नमः. जीवी दिवासी जीवना राजा रावणाला भगवान प्रभू रामचंद्रांना पळवून लावलेलं आहे. आता इकडं बंधू लक्ष्मणाची काय परिस्थिती झालेली आहे त्याची काय वस्तुस्थिती आहे हे पाहण्यासाठी राम अति कणवळ आहे कृपाळ आहे दयाळू आहे. आता भावासाठी काय करतोय राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्रत्न वाह. आत्मा रामापण राम परिपूर्ण. राम कणवळ आहे कृपाळ आहे दयाळू आहे सगळ्या जगाचा जीवन आहे सगळ्या जगाचा आत्मा आहे असा माझा भगवान रामप्रभू मनाच्या ठिकाणी कळवळ उत्पन्न झाला. तोची राम स्वयापण वाचवया लक्ष्मण कृपाळू संकट सरा संपूर्ण. आपला बंधू रक्ताच्या तरुणात पडलेला आहे हे भगवान रामप्रभूने बघितलेलं आहे. हा देवादिदेव आहे अंतर्दृष्टीनं पाहिलं गेलं आपल्या बंधूला मरण नाही हे देवाला माहित आहे पर देव मनुष्य रूपी अवतार धारण केलेले नटनाट्य करणार आहे. राम रिजनाने अति समर्थ तोही वानरांचे विचारत अनुसरला स्वयंवरत अनुचरित्र लक्ष्मणी. आता या ठिकाणी जसा अवतार धारण केलेला आहे त्या अवताराच्या मध्ये जसं असेल तसं राम नटनाट्य करणार आहे. जसं वाल्मिकानं लिहिलेलं आहे त्याच नेयानं त्या पद्धतीनं रामराया पुढे चालणार आहे. भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदन. वाह. सर्व मनुष्य नाटे विदंडवना स्वयापन दवडिता. भूत भविष्य वर्तमान हे सगळं जाणणारा राम आहे. त्याच न्यायानं त्या पद्धतीनं रामाचा पुढे अवताराचं नटनाट्य करू लागलेलं आहे.
खुणी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रत करी विलापन तोही लक्ष्मण अवधारा लक्ष्मण अशा प्रकारे रामायणानं रक्ताच्या धारुळ्यात बंधू लक्ष्मण पडलेला आहे आणि त्या लक्ष्मणाला पाहिलं गेलं आणि पाहून लक्ष्मणाला पाहिलं आणि राम अतिशय कनवाळ आहे कृपाळ आहे आपल्या बंधूविषयी काय करते लक्ष्मण देखून रुद्रक्षित धरोणी सुसेनाचा हात बंधुष्टे कळवणी काय बोलत श्रीराम सुसेनाचा हात धरलेला आहे तो देवादी देव त्याला सगळं करता येते पण सुषेण हा भक्त आहे त्या भक्ताच्या हाताला धरलं आणि भक्ताला मोठेपणा द्यायच्यासाठी भगवान रामप्रभूनं सुषेणाला धरलं प्राण परिसादी करान सखा बंधू लक्ष्मण मज एकले चढून स्वये प्रयाण मांडिले अरे सुषेणा माझा बंधू लक्ष्मण आहे आज मला एकट्याला सोडून या ठिकाणी आता तो प्रयाण करू लागलेला आहे सुषेणा काय करू रे असं भगवान रामप्रभू बोलू लागले सखे बंधू दोघे जन ये रे राचे आश्रे धरून वना निघालो आपण पितृवचन पाळावया ए लक्ष्मणा काय रे आपण दोघं भाऊ वडिलांचं वचन पाळण्यासाठी एकमेकाचा हात धरून आपण दोघं वनाला आलो हे रे लक्ष्मणा वाडीमध्ये काय शोभा आहे या शरदवाडीमध्ये आज कैलास सुद्धा फिक्क पडले वैकुंठ सुद्धा फिक्क पडले या शरदवाडीच्या ग्रामस्थांनी एवढं मोठं पब्लिक या ठिकाणी जमवलेलं आहे सप्ताह केलाय आणि सत्याची सांगता लक्ष्मण शक्तीवर करते वारे गाव असं या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच वाटतंय मला आज या शरदवाडीमध्ये काय वाजत गाजत लक्ष्मण शक्तीचा सोहळा चालत लक्ष्मण शक्तीचा सोहळा चालत जय श्रीराम अशा प्रकारे हा राम आपल्या भावासाठी लक्ष्मणापाशी आलाय सुसेनाचा हात धरलाय आणि त्याला कळवळून दयाळू असा राम बोलतोय बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परम शौर्य बुडाले यश सर्व बंधू सहमेव अंतरला सुषेणा आज माझा लक्ष्मण रक्ताच्या धरुळ्यात पडलाय मला सोडून जातोय आज माझं शौर्य आज माझं धैर्य आणि यश कीर्ती बुडाली रे सुषेणा बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधू निश्चिती अंतरला या जगताच्या तळी राहायचं नाही असं मला झालेलं आहे मला यश देणारा माझा बंधू आहे माझ्या लक्ष्मणासाठी माझं धैर्य सुद्धा आज लक्ष्मणाच्या जीवावर फुलत होत डुलत होत पण तो लक्ष्मण सोडून चाललाय सुषेणा मी या ठिकाणी काय करू नेत्रा येतसे अंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्यन धरवे करे धीर निर्धारीन धरवे सुषेणा माझा बंधू लक्ष्मण मला सोडून चाललाय रे हा लक्ष्मणासाठी माझं शरीर चल चल कापू लागलेलं आहे धनुष्य धराव म्हणलं तर हात सुद्धा धरतरी नाही सुषेणा काय करू प्राण जाती विकळ मतीन स्मरे आळमाळ वाचा जात से वरळ शरीर
लक्ष्मण नसल्यामुळं माझं शरीर मला साथ देना, कुठलाच आईवय मला या ठिकाणी काम देना. काय करू, कसं करू, काय काय शरीर अटॅक आलेल्या माणसासारखं थर थर कापतंय, घाम सर्वांगाला सुसेना. आता माझं युद्धाचे कार्य कोण, यश कोण घे आपण, कोण कार्य वधून रावण, बंधू लक्ष्मण अंतरला. बस सुशेना, या जीवनात अर्थ नाहीये. अरे आज रावणाला मारून काय यश देऊ, या रावणाला मारून एवढं मोठं हे सगळं चांगुलपणा मिळून कुणाला द्यायचंय. अरे माझा जीवाचा जीवनात माझा आत्मा, माझा बंधू लक्ष्मण मला अंतर नाही, ह्याची मला कशाची चाड नाहीये. काय करू, चाड नाही विजयव्रती, वा. चाड नाही धृती गती, चाड नाही यश कीर्ती, बंधू निश्चिती अंतरला. अशा प्रकारे मला कशाची गरज नाहीये, माझ्या प्राणाची सुद्धा गरज नाहीये. आज मला माझा बंधू हो सोडून चाललेला आहे. म्हणून म्हणतो सुशेना, काय तुझ्याकडे उपाय आहे का? जीविताची चाड कोण, उभ्यात मी सांडीन प्राण, या जिन्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मण अंतरला. सुशेना सुशेना, अरे काय करायचंय जीवन जगून सुद्धा. अरे ज्याच्या जीवावर, अरे ज्याच्या धैर्यावर मी नाचत होतो, असा माझा बंधू लक्ष्मण वीर शूर धीर होता, पण तोच निघून चाललाय. मग मी एवढं कार्य करून कोणाला यश देऊ, सांग सुशेना, काय खरंय. भाव पावरी लक्ष्मणा, का करीतोसे प्रयाणा, मज सोडणी दिन वदना, कोण स्थानाचा दोषे. ये माझ्या बंधू लक्ष्मणा, मला एकट्याला सोडून कुठं चाललाय. अरे कुठल्या बघायला जातोस लक्ष्मणा, काय खरंय. वन मी पीडला रे उपवासी, म्हणून या रुसून जातोशी, काय युद्ध करता भागलासी, म्हणून जाते मी सावया. लक्ष्मणा, हे बंधुराया, का रे, मी तुला काही पुसलं नाही, मी तुला काही विचारलं नाही म्हणून रागाला गेलास का? अरे इंद्रजिता सारखा दुष्ट दुरात्म कपटी मारलास, त्याचा संग युद्ध करता करता भागलाच का, दमलाच का, म्हणून मी सवायगाला जातोस का रे लक्ष्मणा. इंद्रजिता सारखा रणयोद्धा, रणी स्मरला से तो करता दोनदा, की सीता बोलली अपवादा, त्या विसादा मानिल्या. अरे काय सांगावं लक्ष्मणा, इंद्र संग युद्ध केलास, तू दमलाला आहे म्हणून विसावा घाला जातोस का? नव मी नसताना तुझी वहिनी ही सीता तुला आपले शब्द बोलली, त्याचा मनात राग धरलास, म्हणून रचून जातोस का रे लक्ष्मणा. लक्ष्मण ये रे, परतोणी माझ भेटी दे रे, माझ वारी रुसलास का रे, दोघेवरची संगती. लक्ष्मणा, ये रे ये बंधुराया, माझ्यावर रुसून जातोस का? जाऊ नको, आपण दोघं वनाची सांगत आहे. नको रे बंधुराया, असं रामराया जगाचा बाप, विश्वाचा मालक, पण भावासाठी इतका कनवळ कृपण शोक करू लागला. तुझं विण घे
जीवन सर्वता नशेवियान न करी अयोध्या गमान उभ्या प्राण बस या जीवनात या जगण्यात अर्थ नाही म्हणले. जर लक्ष्मणा तू परत येत नाही तर मी कुठं जात नाही, मी अन्न खात नाही, मी पाणी पित नाही, मी त्या अयोध्येला परत जाऊ शकत नाही. लक्ष्मणा ये रे, एक वेळा तर तू मला मुक्ताव रे लक्ष्मणा. असं रामराया दुःख करू लागले. सीतान लगे मज सर्वदा काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ ती माता बंधू सर्वता लक्ष्मणा काय करू रे? उद्या अयोध्येला गेल्यावर बंधू भरत पुषे ओ देवा रामराया आपला लक्ष्मण भैया कुठे आहे काय सांगू. परत त्याच्या पुढे गेलं की आपल्या 3 आया आहेत, त्या 3 आया म्हणजे लक्ष्मणाला कुठे सोडणार. काय तोंड जाऊ रे लक्ष्मणा. शत्रुघ्न मज पुसेल जेव्हा काय मी मुख दाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा लक्ष्मणा काय तोंड जाऊ. शत्रुघ्न विचारत लक्ष्मण भैया कुठे आहे हे अयोध्येचे लोक विचारते. जाताना लक्ष्मणाला घेऊन गेला. लक्ष्मण कुठे आहे काय सांगू रे लक्ष्मणा. मनवली घातली लोळणी अंग टाकीले धरणी लक्ष्मणे मोकालिले राणी कोण शिर्यानी जिन्याची. असे रामराया दुःख करते. त्यांना सगळं करता येते. स्वतःच्या भावाला उठवायची त्यांच्यात सामर्थ्य त्यांच्यात पावलं आहे. पण भक्ताला मोठेपणा देऊन ओ देव त्यांना म्हणे विचारू लागलाय. असं रामराया दुःख करू लागले. ग्रस्त स्थळ पिटी आदे डोई पिटी धरणी दे सामर्थ्य सुशिक्षित धरिले. रामासाठी लक्ष्मणासाठी राम डोकं वळवून घेऊ लागलेले, छाती वळवून घेऊ लागलेले. अखांत दुःख केलं. शरीर दहनीवर टाकलं गेलं. तवर तो सुषण डॉक्टर वैद्यराज परत आले आणि पडत्या रामाला त्यांनी धीर दिला. मामे रुकडा की धैर्यडा की तारू समुद्री बुडता झाला राखता सुषेना. एखादा ठाम पडावा धैर्याचा आणि त्याला परत जाऊन त्याला धीर द्यावा. आणि अशा प्रकारे डॉक्टर सुषण वैद्यराजे यांनी धीर दिलेले. झालेली सेवा तुम्हा सर्व शरदवाडीच्या सगळ्या रामभक्तांच्या चरणी अर्पण करून जय श्रीराम. सुशेनाच्या वचनाचा आनंद सर्व राम भक्ताला झाला. ऐके स्वामी रघुनंदना ओ सर्वदा पै सावधान बंधू कैवल्य वासना जाण जनी मना धरितोशी. सुशेन वैद्य म्हणतात प्रभू सर्व प्राण गेला जीवन श्री असे भरला नाही निवाला सर्वथा. प्रभू तुम्हालाही जे माहितीये पण या जगासाठी जे तुम्ही दाखवलेलं आहे तसंच मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर सांगतो की पंच प्राणाच्या सर्व चेतना या लक्ष्मणामध्ये सर्व जिवंत कला आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारची बाधा झालेली नाही. पण जगाला दाखवण्यासाठी तुम्ही जे केलं त्याच्यातलं ह्याच्यात काहीच दिसत नाही. कारण हे लक्ष्मणजी सावध आहेत. फक्त त्यांना त्या शक्तीचा सन्मान राखलेला आहे. दिशेचे वदन नाही पालटले
काळी माचडली जाणार वा. जीवनाची मन वा सुशेनाने सांगितलं प्रभू अहो त्याच्यामध्ये जे अचेतनामध्ये जे असणारी लक्षण आहे त्यातलं एकही लक्षण या लक्ष्मणामध्ये नाही. अरे याच्या पायाला हात लावला तर गरम पाय लागतात. याच्या सर्व नाड्या चालू आहेत. अरे व्यान आपण समान उदान प्राण हे पंचप्राण याचे शाबूत आहे आणि तुम्ही विनाकारण एवढं या ठिकाणी कांगावा करताय माहित असून सुद्धा. श्रीरामा पाहे सावधान सुप्रसन्न याचे वदन वा पद्मदळा सारी के जाण्या मुखाची न दिसत आहे रामा रामा लक्ष्मण भयाच्या चेहऱ्याकडे तरी बघा. अहो काय चेहरा याचा टवटवीत आहे. अहो पद्मदला सारखा याचा हसरा आहे आणि याच्या चेहऱ्यावरची एकही छटा कमी झालेली नाही. सचेतन असणारा हा देह आहे आणि तुम्ही विनाकारण एवढा शोक करताय एवढं